नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ना आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे योगी ब्लॉग्स. आपण खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत. आपले ब्लॉगमध्ये बंद होते 2 वर्ष झाले आणि आपण आज चाललेलो आहे मांगीतुंगी, नाशिक सटाणा तालुका. आणि आपण बघू शकता आपल्यासोबत आहे कालन, आपल्या कंपनीतला मित्र आहे. आणि आपल्या सोबत पवन आणि अनिल कसाऱ्यापासून निघणार आहेत. तर आता जे वाजले आहे 7 चालत, तर आपण निघू. पाऊस पण नाहीये. की आपली झारा तुम्हाला खूप दिवसानंतर आपली झारा पण बघायला भेटते. आपण टाकी फुल केलेली आहे, काहीतरी 900 रुपयाचं पेट्रोल बसला आहे. पहिले पण होतं थोडं. आता तुम्ही व्ह्यू तुम्ही चेक करू शकता, खूप छान आहे. आणि आता 8-10 झालेले आहेत. पाऊस तुम्ही बघू शकता. आपली झारा पण पवन भाऊची वाट बघत बसलोय. खूप पाऊस होता त्याच्यामुळे आपले ब्लॉग आपण बंद केला. आता परत आपण चालू केला आहे. तरी आता खूप पाऊस पडतो. आप बघू शकता खूप पाऊस आहे. आपल्याला काही जमलं नाही. 8:30 झालेत आणि 2 जण आलेत, पवन आणि अनिल. आता 8:30 झालेत. पाऊस तर लागलेला आहे. आपण ब्लॉग जिथं थांबू तिथं आपण ब्लॉग स्टार्ट करू. ते 12:30 झालेले आहेत आणि आपण खूप पाऊस होता त्यामुळे आपला ब्लॉग बंद होता. आपण काही रेकॉर्ड करायला जमले नाही. आणि आपण आता काहीतरी 15 किलोमीटर आहे पाठीमाग आहेत. आपण खूप भूक लागलेली आहे. सगळ्यांनी आपण मिसळपाव मागवलेला आहे. बसलेले सगळ्यांचे पूर्ण खराब झालेलं आहे. आपली बाईक बघू शकता, आपली झारा. आणि ही आहे आपली हॉर्नेट 2.0. ही आपली मिसळ आलेली आहे. इकडे सुरुवात पण केली. खूप भुकवलेले आहेत. पण नाश्ता केला. मिसळ पाव 1 नंबर होती. या काकांनी आपल्या चॅनलचा आपल्या घराचा नाव फोटोज काढून घेतला आहे. ते बोलतात आम्ही पण मागे तुम्ही तुमचा ब्लॉग बघूया. आणि खूप छान मिसळ पाव होती. इकडचं तुम्ही चेक करू शकता. खूप छान आहे वातावरण. आणि आता पाऊस तर इकडे म्हणजे नाही आहे. आपण नाश्ता करायला थांबलो होतो. त्याला इथून आहे 15 किलोमीटर. जास्त लांब पण नाही आहे. खूप छान वाटतं. आपला माईक आलं आहे आणि आपला ब्लॉग वापस स्टार्ट झालेला आहे. आपल्या पाठीमागे आहे कालन. ह्या गाडीवरती पवन आणि अनिल आहे. हॉर्नेट काहीतरी 2.0. चेक करू शकता. इथून काहीतरी 15 किलोमीटर म्हणजे लय 10-15 मिनटं, 10 मिनटं. आवाज क्लिअर येतो का नाही तो चेक करायला लागेल. आपले व्हाईट अँगल तर 1 नंबर आहे. व्ह्यू खूप छान येऊ राहिले. आपण जिथून सकाळी आपल्याला खूप पाऊस लागलेला, आता पण पाऊस नॉर्मल चालू झालेला आहे वापस. आपलं काय ब्लॉग हे बरोबर होऊन देत नाही आहे. काय आपल्या वाईटवरती आपल्याला काही माहीत तर नाही आहे. इकडं लाईटली पाऊस चालू झालेला आहे. खूप टाइम झाला. आपण किती किलोमीटर आलो माहिती का? 220 किलोमीटर झाले आपण आलेलो आहे. आता एक 50 झालेले आहेत. आणि आम्ही चढायला सुरुवात केली आहे. 3 का 4 हजार पायऱ्या आहेत. माहीत तर नाही किती आहेत. खाली बोर्डवरती पण नाही दिले. तिथे चेकिंग केली. पावती फाडली 20 रुपयाची. आणि निघालेले पाऊस पण रिमझिम आहे. आणि आम्ही बूट काढून शूज घालून दिलेले नाही. शूजला परवानगी नाही आहे. तुम्ही बघू शकता जे माणसं खाली ते तुम्ही बघू शकता. खूप धुकं आहे. इथं 108 फुटाची मूर्ती आहे बुद्धांची. व्ह्यू तुम्ही चेक करू शकता. पाऊस नाहीये. बघू शकता. पायऱ्या तर खूप छान आहेत. चढायला काही दम नाही लागत आहे. पवन भाऊ चाललेला आहे छत्री घेऊन, पण पावसाचा काही पत्त्या नाही आहे. व्ह्यू तुम्ही चेक करू शकता. तुम्ही पायऱ्या बघू शकता. आपली गाडी इथंच पार्किंग लावलं. पार्किंगचे काही पैसे घेतले नाही. एक पावती फाडली आपण 20 रुपयाची. आणि इकडे चाललोय. तर किती तास लागतील काही सांगता येत नाही. पण हा चाललाय.
अनिल आणि कालन हे झाले फोटो काढत काढत. आपण तुम्ही व्ह्यू चेक करू शकता. वरती तर खूपच छान दिसतंय. वरती बघूच नको. आता आपल्याला अजून इथं जायचंय आणि इथं आहे मांगी. इथून परत इकडं आहे तुंगी. या इथं आपण किती 10 जाता आपली बुद्धाची मूर्ती बघायला चाललो आहे. ऋषीदेव भगवान त्यांची मूर्ती बघायला चालू आहे. 108 फुटाची मूर्ती तुम्हाला पण दाखवतो. आणि आता 2:30 झालेले आहेत. खूप टाईम झालेला आहे आपल्याला चढायलाच. 1:50ला सुरुवात केली होती चढायला. बघू शकता व्ह्यू. गाडीने आलं तर गाडी तुम्हाला इथपर्यंत सोडू शकते या रस्त्याने. आणि चालत जर आले तुम्हाला इकडनं यावं लागेल. बघू शकता इथं आहे लिफ्ट आणि इथून आपण लिफ्टने वरती जाऊ. बटन नाही, लिफ्ट बंद वाटतं. इथून चालतच जावं लागेल. ही 108 फुटाची भगवान ऋषीदेव आणि तुम्ही डोंगर बघू शकता कसं कट केलेलं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ऋषीदेव देवाची मूर्ती आहे. खूप 108 फुटाची मूर्ती आहे. तुम्हाला दुसरा कॅमेरा इथं वरती खूप धुकं आलेलं आहे. त्याच्यामुळे मूर्ती काही एवढं खास दिसून नाही राहिली. तर मला माझ्या डोळ्याने दिसते पण मग कॅमेरात काही नाही. आणि बघा हसतोय. तुला मित्र येतो. आता धुका साफ झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला धुक्यात अजून दिसत नाही तुंगी. इथं जायचं आहे. आपण 50% आलो वरती ना. हा 50% आलो वरती. तिकडे काय तिकडे हा तिकडे 10%. अरे बापरे. आता बघू शकता तुम्ही व्ह्यू खूप छान दिसू राहिलं. हे आहे तुंगी. गेला पवन. इकडं येताना सावधान. असं पिशवी काही खालून आणून तर देता येत नाही. हे जे हातात असेल ते हिसकून पळून घेऊन जातात. मोबाईल पण तुम्ही व्यवस्थित वापरू शकता. हा बघू शकता. सगळीकडे धुका दिसत पण नाही. अजून वरती किती लांब जायचंय काय बघू शकता. नाही तर पूर्ण धुका झालेलं आहे. बघा नमस्कार मंडळी. जी फाटलेली आमची जी फाटलेली. मित्रांनो काय आलं माहितीये का, लय वरती आलो, लय जमलोय. मागून पुढे दोन्ही मी धुत यायला लागलाय. चला जाऊ परत. मीच 4 जण उलट्या साईडने आलोय. सगळं उलट्या साईडने येऊ राहिलेत. आपण उलट झालो का ते उलट आलेत. सगळे खाली उतरू राहिलेत आणि आम्ही वर चढ राहिले. आमच्या सोबत तर कोणच नाहीये. चला असेल ते बघू पुढे जाऊन. तुम्ही व्ह्यू तर चेक करू शकता. या साईडने जायचं या साईडने जायचं. इकडं मला वाटतं इथं मंदिर आहे. तिथून दर्शन घेऊन या साईडला जायचं आहे. चला. आणि हा आहे मांगी. बघू शकता आधी धुका बघू शकता. खूप धुका एन्जॉय. हवा खूप आहे इकडे. फॅन बंद करा. पण मूर्त्या तुम्ही बघू शकता. जैनच्या मूर्त्या आहेत. खूप छान कोरलेल्या आहेत.
इथं सगळे गेटला लॉक लावलेले आहेत, कारण का ते माकडं आतमध्ये जातात म्हणून त्यांना लॉक लावलेले आहेत, आतमध्ये जाऊ नये, नुकसान करू नये म्हणून. इकडे लॉक लावले. इथं कोरीव काम केलेलं आहे, बघू शकता. खाली माणसांचा आवाज येऊ राहिले, पण माणसं काही दिसत नाही, धुका खूप आहे. त्यामुळे बघू शकता हे पण पाठीमाग आहे, ते पण एवढं क्लिअर दिसत नाही, एवढं धुका आहे. या धुक्यामध्ये येऊन तुम्हाला निसर्गाची मजा बघायला भेटणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता जर पावसाळ्यात तर मांगीतुंगीचा प्लॅन करत आहात असताल तर तुम्ही कॅन्सल करावेत. बघू शकता तुम्हाला काहीच वरचा निसर्गाचा आनंद घेता येणार नाही आहे. पवन काय बोलतो? पावसाळ्यात जर आपले ब्लॉग म्हणजे व्ह्युअर्स तर प्लॅन बनवत असतील मांगीतुंगीचा तर त्यांनी यावे का न यावे? मी तर एकच म्हणणार की मोसम बघून या तुम्ही. बरोबर, पाणी असेल तर येऊच नका, मी तर म्हणत. पण काहीच बघायला भेटत नाही, सगळं धुराच आहे. हे बघा सगळं हा बोलतो धुकं. दूर आहे, पण आहे खरी म्हणले तर धुकं. बोलना क्या चाहते हो? समजणे वाला कोई इशारा. काहीच दिसत नाही. बघू शकता माझ्या पाठीमागे पवन आहे, त्याच्या पाठीमागे कालन आहे, आणि अनिल कुठं राहिला धुक्यात हरवला तर नाहीये. मी तर सांगतो तुम्ही पावसाळ्यात हा प्लॅन मांगीतुंगीचा बनवू पण नका. आम्ही बनवला आमच्या एक लागलेले रे. बघू शकता आता धुका गेलेला आहे थोडक्यात, ते पण एवढे क्लिअर दिसत नाहीये. मांगीवरती येणार असताल तर तुम्ही तुमच्या हातात काहीतरी काठी घेऊन या, नाही तर हे असे माकडं तुमचा पाठला करू शकतात, आणि पिशवी हातात असेल तर घेऊन पळू शकतात. माझ्या हातात बघू शकता पोलिसांकडे असते ती स्टिक आहे, आपल्याकडे मस्त स्टिक आहे एक. अशी बसली तर कोणी येणार तर नाही आहे जवळ. बघू शकता पिल्लू छोटासा छान छान गोडस. अरे बापरे. आता तुम्ही बघू शकता आपण चालू आहे तुंगीवरती. या साईडकडून आलो आपण, मांगीवरनं जाऊन आलो, आता चाललो आहे तुंगीवरती. या साईडला एक नंबर आहे, पण धुका नसला पाहिजे. धुका आहे, खूप आहे. हो ना, दुपटी भारी. आपण चालू आहे तुंगीवरती. व्ह्यू आता धुका कमी झालेला आहे. कन्फ्यूज होऊ नका. मांगी हा टुंगी. हा तुंगीच आहे ना, मग कन्फ्यूज कसे काय होतील ते? ना तर याला म्हणतात मांगी आणि तो टुंगी. हा, असं नाही होणार. ते आहे ते आम्ही सांगतोय. हा, म्हणजे याच्यामध्ये मांगी टुंगी एकच आहे, पण भाव आपण आता तुंगीवरती चढायला सुरुवात केलेली आहे. तुंगी जास्त उंच नाही आहे, बघू शकता पायऱ्या, आणि हे माकडं डायरेक्ट अंगावरती धावतात. यांच्यापासून तुम्ही सावध.
बाबूचा मोबाईल वर खूप हवा पण आहे. बघू शकता खूप छान वाटतंय. पावसाळ्यात व्ह्यू एवढे खास येत नाहीये. धुका दिसतोय, धुकाच खूप आहे. दम पण खूप लागला आहे. आलं आता तुंगीला हवा तर खूप चालेल. धुका पण खूप आहे. हवा थोडी कमी झाली. आपण साईडला आलेलं आहे. बघू तर उतरायचं आहे. दमाने उतरा जास्त आहे. हां ओके. मंदिर आहे, बघू शकता मूर्ती. हे लॉक केलेलं आहे. आतमध्ये जायला एंट्री नाही आहे. बघू शकता हे बघा. तुम्ही देवा धर्माच्या ठिकाणी येता आणि तुमचे प्रेम इथं व्यक्त करता. लवमध्ये तुमचे दोघांचे नाव टाका. तुम्हाला काय करायचं ते घरी करा. नाही बघू शकता तोडफोड हे असं कृपया करू नका. हे आपली स्वतःची प्रॉपर्टी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सावधान राहा. तुम्ही अशा ठिकाणी जातात तर तुम्ही असे काही बघू शकता. आपलं 5 मिनिटाचा राऊंड पूर्ण झालेला आहे. जास्त मोठा तर नव्हता. मला एक मित्र पाठीमागे राहिलेला आहे. का तो धुक्यात हरवला का काय, पण टेन्शन नाही. तो इथंच येणार. खूप धुका आहे, काय दिसत नाही आहे. बघू शकता छान वाटतं. खाली बघा हात धरून खाली उतरायला कसं होतं माहीत नाही. हा पवन उतरायला आहे. आणि आपला एक पाठीमागे राहिला तो येतोय वरती चढायला. आता आपले 4:30 झाले. 1:50ला चढायला सुरुवात केली आणि 4 वाजता आपण वरती चढलो. मांगी पण झाली, तुंगी पण झाली. आता आपण 4:30 झालेले आहेत. खाली उतरतोय. आता आपण पवन चालला आहे आणि आपला कालन येऊ राहिले पाठीमागे. खाली जाऊन आपल्याला परत आता इथून बाईक 150-200 किलोमीटर चालवायचं आहे. ते संध्याकाळचा स्टे कुठं करणार ते तुम्हाला सांगणारच लवकरच. आपण तुम्ही बघू शकता आपण बाईक इथं पार्किंग केलेली आहे. इथं आलो आहे मागी आणि या साईडला आहे तुंगी. बघू शकता धुका थोडं कमी झालेलं आहे. तुम्हाला दाखवतोय या साईडला छान वाटतंय. इथपर्यंत घेऊन येते आणि आता पूर्ण छान व्ह्यू दिसतोय. बघू शकता धुका. अरे माझे 450 फॉलोअर्स कुठे झोपलेत का रे? मित्रांनो आपला हे मागे तुंगी बोललं तर आपला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील इथं वसलेलं आहे. ताराबाद जवळ आणि हे दोन्ही शिखर एकमेकांना जोडलेले आहेत. 2 डोंगर आहेत ते. मांगीची उंची आहे काहीतरी 1324 मीटर आहे आणि तुंगीची उंची आहे 1331 मीटर आहे.